नमस्कार, मी मुसळे सर. एक्झाम स्टडीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप स्वागत. आज आपण बऱ्याच दिवसांपासून या एका लेक्चरची प्रतीक्षित होतात. आज आपण तो लेक्चर या ठिकाणी घेतो आहोत. इंग्रजी विषयामध्ये साधारणतः 2015 ते 2021 पर्यंत आयोगानं इंग्रजी या विषयामध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये, तर या प्रश्नांचं सविस्तरपणे विश्लेषण आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. लक्षात ठेवा, 2015चा पेपर जानेवारी 2016ला झालेला आहे. त्याच्यानंतर 16 पासून पुढे साधारणतः 21 पर्यंत आयोगाचा जो पॅटर्न आहे तो बदललेला आहे. म्हणजेच काय तर 2015 साली जो पेपर होता तो थोडासा जास्त स्वरूपाचे प्रश्न त्याच्यामध्ये असायचे. साधारणतः 40 ते 50 प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेमध्ये होते. परंतु 2017च्या नंतर जे पुढे क्वेश्चन पेपर्स आले त्याच्यामध्ये केवळ 10 मार्क्स हे इंग्रजी व्याकरणासाठी त्यांनी ठेवले होते. म्हणजे डिव्हिजन असं झालं होतं की 10 मार्क्स इंग्रजीचे, त्याच्यानंतर तुमचं 10 मार्क्स हे मराठी व्याकरणाच्या संदर्भातलं, 20 मार्क्स हे तुमचे GSचा पार्ट होता आणि त्याच्यानंतर जो स्पेशल जो काही तुमचा 60 मार्क्सचा जो आहे तो खास तुमचा कोर पार्ट म्हणजे तुमचा इंजिनिअरिंगचा पार्ट होता. तर आता निश्चितच आता याच्या पुढे जो काही क्वेश्चन पेपर येणार आहे त्याच्यामध्ये वनसेवा, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग सेवा आणि कृषी सेवा फॉरेस्ट या तिघांना एकत्रितरित्या करून तुमचा कंबाईंड पेपर होणार आहे. परंतु लक्षात ठेवायचं, MES महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये जुने क्वेश्चन पेपर नक्की कसे होते, प्रश्न कसे विचारले होते, त्यांची उत्तरं द्यायची कशी हे डोळ्यासमोर ठेवायचे. लक्षात ठेवा, जुने क्वेश्चन पेपर हा आपला इतिहास आहे. म्हणजेच काय तर ह्या जुन्या क्वेश्चन पेपर जर तुम्ही व्यवस्थितपणे जर काळजीपूर्वक जर समजून घेतले, त्यातील प्रश्न कसे आहेत, प्रश्नाचं स्वरूप कसं आहे, यांची उत्तरं द्यायची कशी हे जर प्रॉपरली जर समजून जर घेतलं तर येणाऱ्या पेपरमध्ये आपल्याला कशा स्वरूपाचे प्रश्न असू शकतात याच्याविषयी स्वतः गेस जास्त पद्धतीनं करता येतो. व्यवस्थितपणे आपण त्याच्याविषयी अनुमान बांधू शकतो आणि त्याच पद्धतीनं तयारी करू शकतो. त्यामुळे हा जो लेक्चर आहे तर निश्चितपणे प्रत्येकानं व्यवस्थितपणे ऐका, समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट टाईम म्हणजे पुढच्याच वर्षी जो काही क्वेश्चन पेपर येणार आहे तुमचा तो क्वेश्चन पेपर कसा असेल याच्याविषयी बऱ्यापैकी हिंट तुम्हाला आजच्या पेपरमधून मिळून जाणार आहे. तर आपण कुठलाही वेळ न दवडता आजच्या लेक्चरमध्ये सुरुवात करूया. महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स त्याचं सोल्युशन व्यवस्थितपणे समजून सांगणार आहे. पुढे जाण्याच्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण इंग्रजी हा जो विषय आहे याची तयारी करत असताना तुम्ही मिनिमम 25 डेजचं प्लॅनिंग करा. म्हणजे तुमच्याकडे सिलेबस खूप मोठा आहे, तुम्हाला भरपूर वाचन करावं लागतं. त्यांच्यापैकी इंग्लिश हा एक विषय आपला अभ्यासासाठी असतो. तर इंग्लिशची तयारी करताना आपण किमान 25 ते 30 दिवसाचा प्लॅनिंग केला पाहिजे. म्हणजे दिवसभर वाचायचं नाही आहे. तुम्ही जर दिवसभरामध्ये 1 तास, 1.5 तास किंवा 2 तास जर इंग्रजी विषयासाठी जर देणार असाल तर या पद्धतीनं तुम्ही 30 दिवसाचा जर प्लॅनिंग जर केला आणि घटक निहाय जर प्रॉपरली जर स्टडी जर केला तर निश्चित तुमचा जो स्टडी आहे तो ह्या परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय उत्कृष्ट होऊन जाईल आणि या प्रश्नामध्ये तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स तुम्हाला याच्यामध्ये मिळवता येतील. लक्षात ठेवा, परीक्षेसाठी प्रत्येक मार्क हा अतिशय इम्पॉर्टंट असतो. कारण मी एक स्टेटमेंट नेहमी करत असतो, 1 मार्कमध्ये एवढे विद्यार्थी असतात तेवढ्या आयोगाच्या जागा देखील नसतात. त्याच्यामुळे प्रत्येक मार्क्स हा आपल्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. भले तो इंग्लिश विषयाचा असेल, मराठी विषयाचा असेल, GSचा असेल किंवा तुमच्या इंजिनिअरिंगमधल्या क्वेश्चनचा असेल. त्यामुळे व्यवस्थित जर स्टडी जर केला, प्रत्येक मार्क्सच्या दृष्टीनं जर आपण अनुषंगाने जर स्टडी जर केला तर येणाऱ्या पेपरमध्ये निश्चित आपला स्कोअर चांगला होईल आणि आपण क्वालिफाईड होऊ. तर एक चांगली अपेक्षा डोळ्यासमोर ठेवूयात आणि व्यवस्थितपणे तयारीला लागूयात. तर आता आपण आपल्या क्वेश्चनच्या स्वरूपाकडे जाऊया. तर या ठिकाणी आता मी जुने काही क्वेश्चन्स या ठिकाणी घेतलेले आहेत आयोगाचे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020. आता आपण उलट क्रमानं जाऊ. 2020, 2019, 18, 17, 16 या पद्धतीनं आपण जाऊयात, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की प्रश्न कशा स्वरूपाचे आयोगाने विचारलेले. या ठिकाणी पाहायचं आहे की केवळ 10 प्रश्न या ठिकाणी आयोगानं 2020 ते 2017 पर्यंत विचारलेले आहे. या 10 प्रश्नांमध्ये देखील मित्रांनो डिव्हायडेशन आहे. 5 प्रश्न हे कंपल्सरी त्यांनी पॅराग्राफसाठी राखून ठेवलेले. म्हणजे सगळ्या पेपर्समध्ये पॅराग्राफ हा कंपल्सरी आहे. पॅराग्राफला थोडा वेळ लागणार आहे, त्यामुळे याच्यावर मी स्वतंत्र व्हिडिओ बनवतो, तो देखील प्रत्येकानं काळजीपूर्वक ऐका. तर पॅराग्राफ सोडून जे अदर क्वेश्चन्स आहेत त्या ठिकाणी आपण कंप्लीट कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. या ठिकाणी काळजीपूर्वक पाहायचं, पॅराग्राफच्या व्यतिरिक्त आपलं असं इंग्लिश ग्रॅमर, सेंटेन्स स्ट्रक्चर, इंग्लिश व्होकॅब्युलरी अशा 3 महत्त्वाचे घटक या ठिकाणी आपल्याला उरलेल्या पार्टमध्ये असतात. भलेही आपल्याला 10च प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत, परंतु काळजीपूर्वक जर प्रश्नाचं जर स्वरूप जर पाहिलं तर आयोगानं
प्रत्येक पार्टवर क्वेश्चन विचारलेला आहे. त्यामुळे आता व्यवस्थित समजून घ्या की कुठले कुठले घटक कव्हर झालेले आहेत आणि व्यवस्थित तुम्हाला ह्या गोष्टी पाहायच्यात की एक्झॅक्टली आन्सर कसं द्यायचं आहे. या ठिकाणी पाहायचं आहे मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ द मिनिंग ऑफ द कॉलम बी. म्हणजे एका ठिकाणी काय केलं आहे, कॉलम एमध्ये काही अशा रीतीने इडियम्स दिलेले आहेत, लक्षात ठेवायचं हे इडियम्स आहेत, आणि कॉलम बीमध्ये त्यांचे अर्थ दिलेले आहेत. आता या ठिकाणी त्यांच्या अर्थामध्ये थोडं उलटसुलट क्रमानं मांडलेले आहेत, म्हणजे सरळ सरळ अर्थ मॅच होत नाही आहे. तर तुम्हाला या ठिकाणी जोड्या जुळवायच्या आहेत आणि एक्झॅक्टली तुम्हाला कुठली याच्यामध्ये हे दिलेलं आहे हे तुम्हाला व्यवस्थितपणे जोडी आपल्या या ठिकाणी पाहायची. तर व्यवस्थितपणे एकदा थोडं समजून घ्या की एक्झॅक्टली याच्यामध्ये काय करायचं आहे ते. या ठिकाणी पाहायचं आहे तुम्हाला प्रथमतः इडियमचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला तर सांगेल की तुम्ही मॅक्सिमम इडियम्स म्हणजे तुम्हाला मिनिमम 500 तरी इडियम्स तुम्हाला माहीत असणे कंपल्सरी. राज्यसेवा असेल, कंबाईन गट ब असेल, कंबाईन गट क असेल, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इडियम्स येतात. ॲटलिस्ट तुम्ही जुन्या क्वेश्चन पेपरचं बुक जरी रेफर जर केलं तर तुमच्या खूप काही इडियम्स तुमच्या लक्षात राहील. आणि तुम्ही इंडिव्हिज्युअली जरी थोड्या इडियम्स प्रिपेअर्ड जर केल्या तर निश्चित तुम्हाला पेपरच्या दृष्टीने अतिशय उपयोग होणार आहे. या ठिकाणी आपण काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करूयात. बघा, इथं पहिली इडियम दिलेली आहे टू बी इन द स्वेन. या इडियमचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे पाहायचं, टू बी इन द मेन करंट. कधी कधी काय होतं की तुम्हाला 4 पैकी 1 जरी इडियमचा मिनिंग माहीत असेल तरीही तुम्हाला उत्तर देता येतं. बऱ्याच वेळा अशा स्वरूपाचे प्रश्न तुमच्या पेपर्समध्ये जास्त आलेले आहेत. जास्त कॉम्प्लिकेटेड प्रश्न नाही आहेत, पण तरी पण आपल्याला मिनिमम 3चा तरी अर्थ माहीत असणं खूप गरजेचं आहे. आता ह्या पेपर्समध्ये तुम्ही जर पाहू शकता, टू बी इन द स्विम जर म्हटलं, टू बी इन द मेन करंट, अशानं एला बी असणारा असा एकच, म्हणजे एला आपण 2 असा असणारा एकच पर्याय या ठिकाणी मॅच झालेला आहे, दुसरे पर्याय मॅच झालेले नाही. थोडा वेगळा विचार करूया. तुम्हाला जर ही अवघड वाटत असेल, तुम्हाला ही जर माहीत असेल, टू क्राय डाऊन याचा अर्थ झालेला आहे तुम्हाला कंडेमन, दोष देणे वगैरे अशा अर्थानं. तर इथं डीला 1 अशा अर्थाचं तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी एकच मॅच झालेलं आहे. म्हणजे बघा, इतका सोपा पेपर होता. केवळ 1 जरी इडियम माहीत असती तरीही उत्तर काही सेकंदामध्ये निघून गेलं असतं. मित्रांनो, 10 प्रश्न आलेले आहेत. पैकी तुम्हाला पॅराग्राफला थोडासा वेळ लागणार आहे. पॅराग्राफ वाचायचा आहे ॲटलिस्ट एकदा तरी, थोडा समजून त्याच्या आधारे प्रश्नांची उत्तर द्यायचे आहेत. म्हणजे थोडासा वेळ जातो. तो वेळ तुम्हाला ॲडिशनल मिळणार कुठून? तर निश्चित हे जे काही प्रश्न आहेत याच्यातून तुम्हाला थोडा थोडा वेळ वाचवायचा आहे. प्रॅक्टिसनंच या गोष्टी शक्य आहेत, लक्षात ठेवायचं. या ठिकाणी पाहायचं आहे टू बी इन द स्विमचा अर्थ दिलेला आहे टू बी इन द मेन करंट. टू बी इन कीपिंग विथ याचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे हार्मोनाइज विथ, सुसंगतपणाच्या अशी चांगल्या पद्धतीचं अशा अर्थाने दिलेला आहे. त्यामुळे बीला 3 असा एकच मॅच झालेला आहे. अँड टू ड्रॉ ऑफ याचा अर्थ आपण होऊ शकतो टू रिटायर्ड फ्रॉम द ॲक्टिव्ह सर्व्हिस, रिटायर्ड होणं अशा अर्थात तुम्हाला होऊ शकतं. त्यामुळे सीला 4. तुम्ही जर 4ही पर्याय जर माहीत असेल तर वेल अँड गुड. कधी कधी असे प्रश्न येतात की तुम्हाला ह्या 4 पर्यायांपैकी 1 जरी माहीत असेल तरी उत्तर मिळू शकतं. कधी 2 माहीत असेल तर दोघांच्या आधारे उत्तर येऊ शकतं. हे डिपेंड तुमच्या प्रश्नावर आहेत. परंतु तरी सांगतो की काही प्रश्न अशा स्वरूपाचे असतात. त्यामुळे थोडंसं जर व्यवस्थितपणे जर प्रश्नाचं स्वरूप जर समजून जर घेतलं तर ॲक्झॅक्ट उत्तर द्यायला वेळ लागणार नाही. कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त ॲक्युरसी याच्यामधून तुम्हाला मिळू शकते. पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं ॲक्झॅक्ट उत्तर आहे. आलं लक्षात? आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. या ठिकाणी पाहायचं आहे या ठिकाणी कशा प्रकारचा प्रश्न दिलेला आहे बघा. आता जेव्हा तुम्ही इंग्लिश ग्रामरची स्टडी करता तर इंग्लिश ग्रामर तुम्ही बेसिकपासून जसं वर जाल, जसं तुम्ही अभ्यास करत जाल, अगदी टॉपला एक कॉन्सेप्ट येत असते ती म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स एकदा पाहता त्याच्यानंतर पुढे परत तुमच्या इंग्लिश ग्रामरला उत्तरती कळायला लागते. म्हणजे इंग्लिश ग्रामरचा अगदी टॉपचा जो पॉईंट असतो तो म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतो, लक्षात ठेवायचं. त्याच्यावर एक प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे प्रश्न तुम्ही व्यवस्थित बघायचा आहे. हार्ड वर्क इज नेसेसरी हे एक वाक्य दिलेलं आहे, या ठिकाणी कॉमा दिलेलं आहे. मित्रांनो, इंग्लिश ग्रामर हे ग्रामर आहे, व्याकरण आहे. याच्यामध्ये इव्हन पंक्च्युएशनला सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट असतं. पंक्च्युएशनवर सुद्धा स्वतंत्र प्रश्न पडला जातो. त्यामुळे व्यवस्थितपणे पाहायचं एक्झॅक्टली त्यांनी काय कशा प्रकारे वाक्य दिलेले आहे. पहा, हार्ड वर्क इज नेसेसरी, खूप गरजेचं असतं हार्डवर्क फॉर यू टू गेट प्रमोशन. तुला जर प्रमोशन हवं असेल तर तुझ्यासाठी काय गरजेचं आहे? हार्डवर्क. आता या ठिकाणी तुम्हाला पाहायचे कॉमा करून 2 वाक्य अशी विलग करून दिलेली आहेत आणि त्यांनी विचारले काय? सिलेक्ट द करेक्ट कंपाऊंड सेंटेन्स ऑफ द अबव. तुम्हाला या जे 2 वाक्य जोडलेले आहेत त्यांचं एक असं वाक्य शोधायचं का ते कंपाऊंड सेंटेन्स असलं पाहिजे. मग आता प्रश्न पडतो की कंपाऊंड सेंटेन्स म्हणजेच काय? या ठिकाणी बेसिकली 3 वाक्याचे प्रकार आपण पाहू शकतो. चौथा पण आहे, पण जनरली आपण 3 लक्षात ठेवायचा.
एक ज्याला आपण म्हणूया सिंपल सेंटेन्स, हा एक अतिशय गरजेचा असतो. दुसरं जे आहे तुमचा कंपाऊंड सेंटेन्स, आणि जो तिसरा जो आहे त्याला आपण म्हणूया कॉम्प्लेक्स सेंटेन्स. लक्षात ठेवायचं हे 3 आपले वाक्याचे हे असे बेसिक प्रकार आहे रचनेच्या अँगलनी. आणि जो चौथा जो आहे कंपाऊंड कॉम्प्लेक्स अशा स्वरूपाचा आहे. लक्षात ठेवायचा. लक्षात ठेवायचं कंपाऊंड कॉम्प्लेक्स अशा स्वरूपाची रचना आहे. पण जे 3 आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये वाक्यांमध्ये वापरले जातात, हा अगदी कमी प्रमाणात येणार आहे. तर ओळखण्याची सगळ्यात सोपी खूण मी तुम्हाला सांगतो. एवढं जरी लक्षात असेल तरी सिंथेसिस म्हणजे एका वाक्याचं दुसऱ्या वाक्यामध्ये सिंपलचं कंपाऊंड, कॉम्प्लेक्सचं कंपाऊंड याच्यामध्ये रूपांतर करणं हे तुम्हाला एका वाक्यावरून तुम्हाला शोधता येतं. अगदी शॉर्टकट ट्रिक्स आहे मित्रांनो, ते चुकूनही विसरू नका. अशा स्वरूपाचा प्रश्न केव्हाही पडला तरी हे वाक्य तुम्ही विसरू नका. लक्षात ठेवायचं ज्या जो सिंपल सेंटेन्स असतं, सिंपल सेंटेन्समध्ये एकच सब्जेक्ट आणि एक फायनाईट व्हर्ब असतं. भले ते कुठल्याही काळातलं असू द्या, पण सिंपल सेंटेन्समध्ये एक सब्जेक्ट आणि एक फायनाईट व्हर्ब असतं. मग ज्या वाक्यात एकच फायनाईट व्हर्ब आहे ते वाक्य सिंपल सेंटेन्स झालं. जर तुम्हाला सिंपल सेंटेन्स शोधायचं तर वाक्यामध्ये फायनाईट व्हर्ब एकच असलेलं वाक्य शोधा, तुमचं उत्तर लगेच मिळून जातं. दुसरं वाक्य तुम्हाला पाहायचं कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्समध्ये काय असतं, 2 वाक्य मी थोडं या ठिकाणी लिहितो बघायचं. कंपाऊंड सेंटेन्समध्ये 2 वाक्य अशा रीतीनं स्वतंत्र असतात. म्हणजे हे एक वाक्य झालं आणि हे तुमचं दुसरं वाक्य झालं. पहिल्या वाक्यामध्ये एक सब्जेक्ट आहे आणि एक फायनाईट व्हर्ब आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये देखील सब्जेक्ट आहे आणि एक फायनाईट व्हर्ब आहे. म्हणजे 2 स्वतंत्र वाक्य विशिष्ट कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जोडली तर जे वाक्य तयार होतं ते तुमचं कंपाऊंड सेंटेन्स झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं कंपाऊंड सेंटेन्समध्ये 2 मेन क्लॉज असतात, 2 स्वतंत्र वाक्य असतात आणि अशी 2 वाक्य विशिष्ट कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जोडली जातात. आणि तिसरा जो आहे तुमचा कॉम्प्लेक्स सेंटेन्सचा घटक आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये काय असतं, एक मेन क्लॉज असतो. मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे, एक मेन क्लॉज असतो म्हणजे एक कंप्लीट वाक्य असतं आणि त्याला जोडून एक सबऑर्डिनेट क्लॉज असतो म्हणजे एक अर्धच वाक्य असतं. हा सबऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉजवर अर्थप्राप्तीसाठी डिपेंड असतो, त्यामुळे याला डिपेंडंट क्लॉज असं देखील म्हटलं जातं. आणि असा मेन आणि सबऑर्डिनेट क्लॉज एका विशिष्ट प्रकारच्या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जोडला जातो. मग जर जो ॲडजेक्टिव्ह क्लॉज असेल तर रिलेटिव्ह प्रोनाऊन किंवा रिलेटिव्ह ॲडव्हर्बनं जोडतात. अदरवाईज दुसऱ्या प्रकारात असेल तर सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जोडले जातात. आता आपल्याला काय विचारलं या ठिकाणी, फक्त कंपाऊंड सेंटेन्स. त्यामुळे कंपाऊंड सेंटेन्स म्हटलं की लक्षात ठेवायचं या ठिकाणी काय केलेलं आहे, 2 स्वतंत्र वाक्य कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जोडलेली पाहिजे. असं वाक्य शोधा, तुमचं उत्तर लगेच मिळेल. आता या ठिकाणी आपण उत्तराकडे जाऊयात. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्टली काय केलेलं आहे या ठिकाणी. पाहायचे आता आपल्याला शोधायचे कंपाऊंड सेंटेन्स. बरोबर आहे. बघा, वर्किंग हार्ड इज नेसेसरी फॉर यू टू गेट प्रमोशन. या वाक्यात जर पाहिलं टू गेट हे इन्फिनिटिव्ह आहे. इन्फिनिटिव्ह आहे, हे कंप्लीट व्हर्ब नाही आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर दुसऱ्या या ठिकाणी जर क्रियापद जर पाहिलं तर इज हेच एकमेव क्रियापद आलेलं आहे. ज्या वाक्यात एकच मेन व्हर्ब असतं ते तुमचं सिंपल सेंटेन्स होतं. लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये एकच सब्जेक्ट आहे, एकच व्हर्ब आहे, सिंपल सेंटेन्स झालेलं आहे. याला कंपाऊंड म्हणू शकत नाही. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन देखील नाही आहे. दुसरं वाक्य पाहायचं आहे, इफ यू वर्क हार्ड यू विल गेट प्रमोशन. सगळ्यात सोपी गोष्ट, इफ हा जो शब्द आहे हा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे आणि कंपाऊंड सेंटेन्समध्ये सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरत नाही. हे जे वाक्य आहे हे लक्षात ठेवायचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. याला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन असं देखील म्हटलं जातं किंवा कंडिशनल सेंटेन्स देखील म्हटलं जातं. हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, त्यामुळे हे पण उत्तरात येत नाही, हे पण उत्तरात येत नाही. अनलेस देखील कंपाऊंड सेंटेन्समध्ये येत नाही. अनलेस हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. इफ म्हणजेच अनलेस, अनलेसचाच अर्थ इफ नॉट असा होतो, त्यामुळे हे देखील सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. हे वाक्य देखील ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशनमध्ये जातं. हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. आपल्याला कंपाऊंड शोधायचं, हे पण गेलं. राहिले एकच वाक्य, यू मस्ट वर्क हार्ड. तू कठोर परिश्रम घ्यायला पाहिजे. ऑर नाहीतर काय होणार आहे, यू विल नॉट गेट प्रमोशन, नाहीतर तुला प्रमोशन मिळणार नाही. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी काय केलेलं आहे, ऑर हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन 2 स्वतंत्र वाक्य जोडून दिलेली आहेत.
त्यामुळे जे वाक्य तयार झालं हे निश्चित तुमचं कंपाऊंड सेंटेन्स असलं पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला आत्ता मी जो नियम सांगितला तो पण तुम्ही पाळतोड पाहू शकता. या ठिकाणी वर्क हा जो शब्द आहे बघा, ऑर हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचं म्हणजे हे एक वाक्य झालं, हे दुसरं वाक्य झालं. नियम चेक करायचं. यू हा ह्या वाक्यातला सब्जेक्ट झाला, वर्क हे वाक्यातलं फायनाईट वर्ब झालं. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये एक सब्जेक्ट आणि एक वर्ब सापडलेला आहे. दुसऱ्या वाक्याकडे या, सेम सब्जेक्ट या ठिकाणी दिलेला आहे आणि गेट हे या ठिकाणी फायनाईट वर्ब आहे. सेकंड वाक्यामध्ये देखील सब्जेक्ट आणि वर्ब आलेले आहे. 2 कंप्लीट मेन क्लॉजेस आहेत आणि असे 2 मेन क्लॉजेस वाक्यामध्ये कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जोडून तुमचं कंपाऊंड सेंटेन्स बनतं. बस एवढा नियम लक्षात ठेवा. कंपाऊंड सेंटेन्स वाक्य ओळखायला तुम्ही कधीच चूक करणार नाही. खूप इझी आहे मित्रांनो. फक्त प्रॉपरली तुम्ही ह्या गोष्टी समजून घ्या. आणि असं जर समजून घेतलं तर जिथं तुम्हाला अर्धा मिनिट लागायला पाहिजे उत्तर द्यायला, ते तुम्ही काही सेकंदाच्या आतमध्ये उत्तर देऊ शकता. क्लिअर होतं. अरे इफ अनलेस हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, यांचा वापर कंपाऊंड सेंटेन्समध्ये नाही करत, कॉम्प्लेक्समध्ये करतो. हे 2 या ठिकाणीच गेले. वाक्यामध्ये 2 ॲटलिस्ट आपल्याला फायनाईट वर्ब पाहिजे होते कंपाऊंड सेंटेन्समध्ये, इथं एकच आहे, हे पण गेलं. म्हणजे काही सेकंदात तुमचं उत्तर आलेलं आहे. आलं लक्षात मी काय सांगतो हे व्यवस्थित समजून घ्या. ह्याच मेथड आपल्याला पेपरमध्ये अप्लाय करावं लागतात. ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स पण पेपरमध्ये तुमच्या एक एक सेकंद वाचवत जाईल. आणि जेव्हा तुम्ही 10 याच्यापर्यंत जाता प्रश्नांपर्यंत, निश्चित तुमचा चांगला वेळ वाचलेला असतो आणि या प्रश्नांमधून वाचवलेला वेळ तुम्ही पॅराग्राफला देऊ शकता. जेणेकरून पॅराग्राफमध्ये देखील थोडा वेळ जर किंचित एक्स्ट्रा दिला तर तुमचे तेही उत्तरं बरोबर येऊ शकतात. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. या ठिकाणी पाहायचं आहे अकिल्स हिल्स अशा स्वरूपाचे इडियम्स आपल्या पेपरमध्ये येते आणि ही खूप वेळा आलेली मित्रांनो. 2011 पासून ते 21 पर्यंतचं माझं पुस्तक विश्लेषणाचं आहे. याच्यामध्ये कितीतरी वेळा ही इडियम्स येऊन गेलेली आहे. आणि 84 पासून आत्तापर्यंत जर विचारलं तर मी खोटं सांगितलं 25 ते 30 वेळा ह्या इडियमवर प्रश्न येऊन गेलेले आहे आरामशीर. इतकी रिपीट होत आलेली आहे. मग जर तुम्ही असं जर जुने क्वेश्चन पेपर जर व्यवस्थित पाहिलं तर खूप रिपिटेशन अशा प्रश्नांचं आहे, जेणेकरून कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त काही गोष्टी करता येतील. लक्षात ठेवायचं आहे अकिलीस हिल्स याचा अर्थ होतो आपला वीक पॉईंट किंवा विकनेस. जो स्ट्रॉंग विकनेस एखाद्या व्यक्तीचा असतो त्यालाच आपण अकिलीस हिल असं म्हणूया. पण यामध्ये प्रश्न खूप काळजीपूर्वक विचारलेला आहे, व्यवस्थित समजून घ्या. बघायचं इथं 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे, पण जेव्हा तुम्ही आन्सर चेक करता त्यावेळेस ए हा 3 मध्ये दिलेला आहे. म्हणजे फायनल आन्सर तुमचं 3 आहे. जनरली होतं काय, एक मोठा पेपर 100 प्रश्नांचा तुम्हाला पेपर दिलेला आहे. वेळ अगदी लिमिटेड वेळ असतो. ह्या लिमिटेड वेळेमध्ये तुम्हाला 100 पैकी मॅक्सिमम अटेम्प्ट करायचे आहेत. निगेटिव्ह मार्किंग असतं, काय अभ्यास झालेला असतो, काय कॉन्सेप्च्युअली कमी झालेलं असतं, प्रेशराईज झालेलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये थोडासा मेंटल प्रेशर वाढतो, वेळेचा दबाव वाढतो आणि आपल्याकडनं सिले मिस्टेक्स होऊ शकतात. मग सिले मिस्टेक काय, घाई गडबडीत 1ला आपण 1 देऊन टाकतो, ही सिले मिस्टेक असते. कारण पहिलं थोडंसं मॅच करण्याचा प्रयत्न करतो. ह्या गोष्टी काळजीपूर्वक प्रत्येकानं पाहायचं. इथं जर ए बरोबर आहे तर ए इथं सी दिलेलं आहे, म्हणजे ए हे उत्तर असू शकत नाही एक. मग ए असणारं पर्याय क्रमांक सी हे उत्तर तुमचं असणार आहे. एक्झॅक्टली काय होतं, थोडंसं वेळेचा प्रॉब्लेम, थोडंसं घाबरल्यासारखं होतं, वेळेच्या दृष्टीने थोडंसं माइंड ब्लॉक झाल्यासारखं होतं, कन्फ्यूज झाल्यासारखं होतं. याच्यामुळे आपल्या सिले मिस्टेक होऊ शकतात. मित्रांनो, इंग्लिशमध्ये एखादी झाली, मराठीत एखादी झाली, GSमध्ये एखादी झाली आणि तुमच्या कोर पार्ट इंजिनिअरिंगमध्ये 1-2 झाल्या, काय राहिलं? काहीच राहत नाही आहे. तुमचं मेरिट खूप खाली येतं. त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं तयारी करताना प्रॅक्टिस अशी करायची, सिले मिस्टेक होता कामा नये. सोपे प्रश्न आहे जे तुम्हाला येतात, परंतु घाई गडबडीमध्ये उत्तर देताना सिले मिस्टेक होते आणि अगदी येणाऱ्या प्रश्नाचे देखील मार्क्स तुमच्या डोळ्यासमोर जातात. असं करू नका. त्यासाठी थोडीशी प्रॅक्टिस तुमच्याकडनं रिक्वायर्ड आहे. तर या ठिकाणी विकनेस हाच पर्याय बरोबर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3ला मार्क करायचा आहे. पुढे पाहायचं तुम्हाला पुन्हा एकदा मॅच द फॉलोइंग पेअर या ठिकाणी आलेलं आहे. कॉलम एचं कॉलम बीला तुम्हाला मॅच करायचं आहे. पुन्हा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघायचं इडियम्स आलेले आहेत आणि काही फ्रेझल वर्ब या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर पहिल्या 5 प्रश्नांपैकी जवळपास 3 प्रश्न हे व्होकॅब्लरीवर पडले, एकच प्रश्न ग्रामरवर पडलेला आहे. म्हणजे जास्तीत जास्त ग्रामरला देखील त्यांनी, व्होकॅब्लरी देखील त्यांनी थोडं वेटेज दिलेलं आहे. बघा, टू बी ॲट सी ही इडियम आहे. याचा अर्थ होतो टू बी कन्फ्यूज इन माइंड, मनामध्ये गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असणं, अशा स्वरूपाची इडियम आहे. हिचा अर्थ होतो इन अनसर्टन इन माइंड. आता तुम्ही व्यवस्थित पाहिलं एला 2 बरोबर मॅच होतं, तर एला 2 असणारा एकच पर्याय आहे.
बस तुमचं उत्तर इथंच फिक्स झालं. कदाचित हेच फायनल असू शकतं, तरी पण एकदा चेक करा. पण हे एला जर दोनच बरोबर असणार आहे तर तुमचं उत्तर या ठिकाणी एकच मॅच होणारा पर्याय आहे, अगदी तात्काळ तुमचं उत्तर निघून जातं. दुसरं पाहू शकता कम अराउंड. कम अराउंड हा एक याच्या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. कम अराउंडचा अर्थ होतो टू रिकवर. इट मे बी फ्रॉम इलनेस, इट मे बी फ्रॉम डिप्रेशन और फ्रॉम एनी यू कॅन से स्टेट ऑफ माइंड. कम अराउंडचा इज अर्थ दिलेला आहे रिकवर. म्हणजे बीला 4 अर्थ माहीत झालेला आहे. डू अप, डू अपचा अर्थ या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे पाहायचं. डू अप या ठिकाणी अर्थ तुम्हाला दिलेला आहे बघायचं. पॅकअप सेम अर्थ तुम्हाला या ठिकाणी मॅच होतो आहे. आणि सेट विथ याचा अर्थ तुम्हाला दिलेला आहे बघा स्टडेड विथ. हे तुम्हाला अर्थ जर माहीत असतील तर अगदी क्वचित तुम्हाला सांगतो, अर्थ जर माहीत असतील तर तात्काळ तुम्ही प्रश्नांच्या उत्तरापर्यंत देऊ शकता. परंतु जर एखाद्या इडियमचा एखाद्या फ्रेझल व्हर्बचा जर अर्थ इन केस माहीत नसेल तर थोडा गेस करून बाकीच्या पर्यायांच्या आधारे तुम्ही बरोबर पर्यायाला मार्क करू शकता. त्यामुळे मिनिमम तुमच्याकडनं रिक्वायर आहे मित्रांनो. मिनिमम ज्यावेळेस असे प्रश्न येतात मिनिमम 2 तरी तुम्हाला माहीत असू द्या, 3 तरी माहीत असू द्या, जेणेकरून अशा प्रश्नाचे हक्काचे मार्क्स हे तुमचे मिळून जातील. खूप सोपा पार्ट आहे, त्याला थोडीशी प्रॅक्टिस रिक्वायर्ड आहे तुमच्याकडनं. नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाऊयात. या ठिकाणी पाहायचा आहे हा 5वा प्रश्न आहे आणि 2020च्या पेपरमधला हा शेवटचा आहे. म्हणजे 5 पैकी 2 ग्रामरचे आणि 3 तुमचे व्होकॅब्युलरीचे आलेले आहेत आणि उरलेल्या 5 मध्ये तुम्हाला पॅराग्राफ विचारलेला आहे. म्हणजे अशा प्रकारचा इंग्लिशचा हा तुमचा सिलेबस याच्या ठिकाणी कव्हर केलेला आहे. तुम्ही पाहू शकता दे यूज अ रोप टू क्लाइंब द बिल्डिंग. आता या ठिकाणी काय केलेलं आहे, दे हा तुमच्या वाक्याचा सब्जेक्ट आलेला आहे. यूज्ड हे क्रियापदाचं दुसरं रूप आलेलं आहे. क्रियापद साध्या भूतकाळात आलेलं आहे आणि त्यांनी काय यूज केलं, रोप हा वाक्यातला ऑब्जेक्ट आहे आणि हा ॲडिशनल भाग आहे टू क्लाइंब द बिल्डिंग. आणि तुम्हाला विचारलेले पॅसिव्ह वॉइस शोधा. सगळ्यात सोपी खोल तुम्हाला मी सांगतो. पॅसिव्ह वॉइसची रचना काय असते ते लक्षात ठेवायचं. ज्या वाक्यामध्ये B+V3 अशी क्रियापदाची रचना असते ते वाक्य 100% तुमचं काय झालं, तुमचं पॅसिव्ह वॉइसचं झालं. त्याला भले थोडेफार एक्सेप्शन आहेत पण जवळपास सगळीच वाक्य B+V3 ही पॅसिव्हची रचना असते. आता वाक्य ज्या काळातलं आहे त्याच काळातला पॅसिव्ह वॉइस असला पाहिजे. म्हणजेच लक्षात ठेवायचं ॲक्टिव्ह वॉइसचं तुम्ही पॅसिव्हमध्ये रूपांतर करा और पॅसिव्ह वॉइसचं ॲक्टिव्हमध्ये रूपांतर करा. वाक्याचा काळ बदलता कामा नये आणि वाक्याचा मिनिंगही बदलता कामा नये. वी सिम्पली चेंज द स्ट्रक्चर ऑफ युअर सेंटेन्स. आलं लक्षात. मग ॲक्टिव्ह वॉइसमध्ये सब्जेक्टला जास्त इम्फॅसाइज केलं जातं आणि पॅसिव्ह वॉइसमध्ये ऑब्जेक्टला जास्त इम्फॅसाइज केलं जातं. एव्हरीथिंग इज डिपेंड ऑन द इम्फॅसाइज, वेदर यू वॉन्ट टू इम्फॅसाइज द सब्जेक्ट ऑर ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स, डिपेंड ऑन युअर यूज. तुमचा वाक्यातला उपयोग जसा असेल तसं तुम्ही ॲक्टिव्ह और पॅसिव्हची रचना ही वाक्यामध्ये बनवू शकता. लुक ॲट द सेंटेन्स. वी हॅव टू मेक द पॅसिव्ह वॉइस ऑफ द गिवन सेंटेन्स. या वाक्याचा पॅसिव्ह वॉइस बनवायचा आहे. वाक्य जर साध्या भूतकाळात असेल लक्षात ठेवायचं तर साध्या भूतकाळामध्ये चेंज द वॉइस करताना सुरुवात आपण जनरली आता या ठिकाणी सब्जेक्ट येणार नाही. ॲक्टिव्ह वॉइसमध्ये जो ऑब्जेक्ट असतो त्या ऑब्जेक्टनं आपण वाक्याची सुरुवात केलेली आहे. पुढे साधा भूतकाळ असल्यामुळे साध्या भूतकाळातले टू बीचं रूप ऑज किंवा वेअरपैकी एक घ्यायचं आहे. ऑज किंवा वेअरपैकी एक घेतला आणि याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं. बस तुम्ही एवढं जरी चेक जरी केलं तरी तुमचं उत्तर काही सेकंदात मिळून जातं. व्यवस्थित बघा. तुम्हाला पहिली गोष्ट वाक्यातला ऑब्जेक्ट माहीत असणं गरजेचं. चेंज द वॉइस करताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. दिलेलं वाक्य कुठल्या प्रकारचं आहे. आता बघा जे वाक्याची सुरुवात सब्जेक्ट न होते, सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट अशा प्रकारची रचना आहे. हे वाक्य तुमचं ॲसर्टिव्ह सेंटेन्स असेल. ॲसर्टिव्ह सेंटेन्स असेल तर पुढचा पॉईंट लक्षात ठेवायचा, दिलेल्या वाक्याचा काळ कुठला आहे. या ठिकाणी आपण वाक्यामध्ये पाहिलेले वाक्य साध्या भूतकाळातलं आहे. 3 नंबरची गोष्ट लक्षात ठेवायचं, वाक्यामध्ये ऑब्जेक्ट कुठला आहे. कारण ज्या वाक्यामध्ये फायनाईट व्हर्ब असतात अशा वाक्यांचे पॅसिव्ह वॉइस आपण बनवतो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं वाक्यातील क्रियापदाला, हा नियम चुकू नये विसरू नका, अतिशय शॉर्टकट ट्रिक्स आहे तुमच्यासाठी. वाक्यातील क्रियापदाला व्हॉट म्हणजेच काय आणि होम म्हणजेच कुणाला या प्रश्नांनी जर तुम्ही या शब्दांनी जर प्रश्न विचारला, जे उत्तरात येईल ते मित्रांनो तुमचं वाक्यातलं ऑब्जेक्टच असतं. वाक्यात 2ही ऑब्जेक्ट असू शकतात, किमान एकही असू शकतं, डिपेंड ऑन द सेंटेन्स. व्हॉटनं जे उत्तर मिळतं ते डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. होमनं जे उत्तर मिळतं ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. व्हॉटनं जर उत्तर मिळलं एखादी वस्तू किंवा संकल्पना याच्यामध्ये असते आणि होमनं जर उत्तर मिळलं एखादा व्यक्तीचा उल्लेख त्याच्यामध्ये केला जातो. म्हणजे हा लिव्हिंग स्वरूपाचा ऑब्जेक्ट असतो.
या वाक्यामध्ये त्यांनी काय वापरलं? उत्तर मिळतं अ रोप. व्हॉटचं उत्तर मिळतं? हा झाला वाक्यातला डायरेक्ट ऑब्जेक्ट. आता साध्या भूतकाळातली रचना बघायचं. इज हे साध्या भूतकाळात वापरतात का? नाही, पर्याय इथंच संपला. बघायचं तुम्हाला ऑज युझिंग. युझिंग म्हणजे क्रियापदाला आयएनजी युक्त रूप जर वापरलं, हे चालू काळात वापरलं जातं. चालू काळ आपल्याला बनवायचं नाही, आपल्याला पॅसिव्ह बनवायचा, तो बी साध्या भूतकाळाचा, चालू भूतकाळाचा नाही. तिसरं ऑज बिंग यूज्ड. ऑज बिंग यूज ही जी रचना आहे ही साध्या भूतकाळाच्या पॅसिव्ह व्हायची आहे. सॉरी, चालू भूतकाळाचा म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्सचा जो पॅसिव्ह करतो त्याच्यामध्ये ऑज बिंग यूज्ड अशी रचना होते. आपलं वाक्य सिम्पल पास्ट असल्यामुळे हे पण गेलं. राहिलं एकच, रोप ऑज यूज्ड बाय देम टू क्लाइंब द बिल्डिंग. लक्षात ठेवायचं, दे हा जो शब्द आहे वाक्याचा सब्जेक्ट आलेला असतो. सब्जेक्ट जर प्रोनाऊन असेल तो नॉमिनेटिव्ह केसमध्ये घ्यायचा आणि तो जर बायनं जर पुढे जोडला त्याचं ऑब्जेक्टमध्ये रूपांतर होतं, तो ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये घ्यायचा. म्हणून पर्याय क्रमांक 2ला तुम्ही बरोबर मार्क केलेले. नेक्स्ट पाहिजे आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019. मित्रांनो 20मध्ये केवळ 5च ग्रामरचे प्रश्न होते आणि जो उरला जो पॅराग्राफ आहे, आपण पॅराग्राफ तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नेक्स्ट टाईमच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत. आपण या ठिकाणी पॅराग्राफ सोडून उरलेले क्वेश्चन्स कव्हर करतोय. 19मध्ये काय आलं होतं ते पाहायचंय. यू कुड फॉरगिव्ह ऑल हिज ॲस्पेरिटीज व्हेन ही स्माइल्ड. ॲस्पेरिटीजचा अर्थ तुम्हाला काय विचारलेले बघायचं. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाईन. वाक्यात जो शब्द अंडरलाईन केलेला आहे त्या वाक्याचा करेक्ट अर्थ तुम्हाला शोधायचा आहे. म्हणजे कॉन्टेक्स्चुअल यूज ऑफ द गिवन सेंटेन्स ऑफ द गिवन वर्ड इन अ सेंटेन्स आपल्याला वाक्यामध्ये शोधायचं आहे. तर ॲस्पेरिटीजचा अर्थ या ठिकाणी रफनेस असा स्वरूपाचा होतो आहे. रफनेस इन द बिहेवियर, रफनेस इन द यू कॅन से ॲटिट्यूड. जनरली बिहेवियरच्या संदर्भातला आहे, वागण्यासंदर्भातला आपण म्हणू शकतो. तर रफनेस हा अर्थ या ठिकाणी मॅच होतोय. सिनॉनिम जर माहीत असेल, अर्थ जर माहीत आले, तुम्ही उत्तरापर्यंत अगदी पटकन पोहोचू शकता. नेक्स्ट याच्याकडे जायचे आपल्याला. चूज द करेक्ट वर्ड विच इज द मोस्ट ऑपोजिट टू द मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड्स इन द गिवन सेंटेन्स. आता आपलं अपोजिट शोधायचं. लक्षात ठेवायचे वाक्य बघा. ॲट नाईट मच ऑफ द ॲक्टिव्हिटी कम्स टू रेस्ट. या ठिकाणी एक फ्रेज दिलेली या ठिकाणी कम्स टू रेस्ट. इथं रेस्ट म्हणजे शांत होणे, ठप्प होणे, थांबणे अशा स्वरूपाचा अर्थ दिलेला आहे. तर तुम्ही याच्या अपोजिट म्हणजे इनॲक्टिव्ह, मोशन, चालू असणे अशा अर्थाचा शब्द शोधायचा आहे. जर या ठिकाणी थांबणे असा अर्थ होतो, लक्षात ठेवायचं आहे, तर चालू अशा अर्थाचा शब्द तुम्हाला शोधायचा आहे. सेसेशन इट मीन्स टू स्टॉप, म्हणजे याचा सिनॉनिम झालेला आहे, तो नको आहे आपल्याला. पॉजचा अर्थ पण स्टॉपच होतो. थांबणे असा होतो, तो पण विरोधार्थी होत नाही आहे, तो पण नको आहे. आणि ट्रँक्विलिटीचा अर्थ शांतता, तो पण जवळपास एकाच अर्थाचे झालेले आहे. त्यामुळे 1, 2 आणि 3 हे सिमिलर मिनिंग झालेले आहेत. आपल्याला अपोजिट शोधायचा एकच राहिला, एक्झर्शन. इट मीन्स टू कॅन से आपण यूज युअर स्ट्रेंथ, यूज युअर पॉवर. म्हणजे थोडक्यात आपण कार्यरत असणे अशा स्वरूपाचं आहे. म्हणजे विरोधी अर्थ जर शोधला तर पर्याय क्रमांक 4ला तुम्हाला बरोबर तुम्हाला मार्क देता येतो. पर्याय क्रमांक 4 हा ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे कॉन्टेक्स्ट प्रमाणे. लक्षात ठेवा.